असते शक्यतो घरचा टेलर आहे. 1 2 3 4 5 6 काय काय 8 आम्ही नाही एक एक डोस सोडला. 10 11 12 खाने म्हणजे काही जागेवर 12 मी म्हणतो चुकून एखादं 12 असेल पण आता काय मग एवढं भाषण नाही झालं रेडी आता. थोडक्यात 10 11 वर परत आली. तुला भाषण झालं. आणि बिगर मोडलेलं कमळाचा नको आपण व्यवस्थित दिसतंय बघा. हो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 पण बरोबर 11. आता इकडे इथे पुढे या लगेच हे बघा. कमळ मोडलेलं हा, हे घ्या. करून पाहिजे ना मग एका वाल किती द्याले. हा चला वावर बी तर किती घे ते बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं करून पाहिजे ना तुला जर अनुभव आला तर जर अगदी 9-10 इंचाच्या पुढे आहे वादा बघितला तर अगदी 5 इंचाचा 6 इंचाचा वरचा वारा पण ही अवस्था आहे. अजून कमळ ते पिलबाग जाऊ दे पिलबागांनी काय विषय नाही. ताव आहे ते पिलबागाचे आहे ना याच्या 4 पटनं खोड वाढतं बघा कसं काय पण ते झाड म्हणजे बुंदे वगैरे छान आहे. ओके आपल्याला हा आपण इतका म्हणजे प्रयत्न का करतोय आज आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय बरोबर. आज पाठीमागे आपण बऱ्याच काही गोष्टी चर्चा करतोय. आज मार्केटमध्ये बरंच काही बघायला पण भेटतं प्रत्येकाला पण विषय कसा होतो समजा आता ही झाड आहे त्याच्यापाशी येणं व्हिडिओ काढणं आणि निघून जाणं ऐका असे 4 गड असतात की प्रत्येक प्लॉटला चांगले पण बारीक जर अभ्यास केला नाही मनाने ज्यांनी मानलंय ते खरं रिझल्ट आहे त्याची आपण प्रत्यक्षित धावतोय. हा खेळ सोपा नव्ह कारण मी तुम्हाला पहिल्यापासून आल्यापासून काय म्हणतोय विचार जुळले तर आपण चहा पाणी पाचतो एकामेकाला विचार आवडले तर पण ही आपले इथं लावलंय ह्याच्या बुंद्यात सांगा नाही तर वर त्या ह्याच्यात सांगा तुम्ही कानात की तुला यावं लागतंय. मी गरीब आहे मी कष्टाळू आहे मी इमानदारी किंवा मी गावात पोलीस पाटील आहे सरपंच आहे किंवा अध्यक्ष आहे किंवा मी अजून कुठलं माझ्याकडे पद आहे पण तुला यावं लागतं हे ऐका साहेब ऐकल काय आपल्याच रानात लावलंय की तर आपण त्याला एक शेवटचा शब्द काय सांगन समजा ही बी सांगून झालं आणि ती नाही चांगली आली आपण शेवट म्हणून तुला चांगलं यावं लागणार उपटून टाके ना त्याच्या पुढे काय यावं आपल्याकडे आपण काय करू शकतो. पण वापरावरणिकनी टेक्नॉलॉजी अशी बनवली टेक्नॉलॉजी हा शब्दाचा अर्थ थोडा सांगतो की तुम्ही टाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे जमीन भुसभुशीत करणे पांढरी मुळी सतत चालू ठेवणे आपटेक चालू ठेवणे पाण्याचा निचरा करणे पाणी धरून ठेवणे त्या लेवलला पाण्याचा निचरा करून पाणी धरून पण ठेवणे त्या लेवलला झाडाला लागतं त्या लेवलला. म्हणजे टेक्नॉलॉजी एका दिवसात बनलेली नाही. या टेक्नॉलॉजीला खूप काही वेळ गेलेला आहे. बनताना अशी टेक्नॉलॉजी बनली त्यात कंटेन आहेत 34 प्रोडक्ट आहेत 2 म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या दिवसात ती वरदान ठरणार आहे. माझा आज शब्द आहे की आपले शेतकरी पीक कुठलंही लावायच्या अगोदर 2 महिने वापरा बायोनिकची बुकिंग करून. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. अरुण हिलाल सिंग पाटील राहणार ओझर बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव. ओके आजची तारीख किती आहे बरं. आजची तारीख आहे 13/12/2024 बरोबर 13 डिसेंबर 2024 ही जी आपला केळीचा प्लॉट आहे बरोबर. लावून किती महिने झाला आता ह्याला. आता काय ह्या 20 तारखेला त्याला काही होत नाही 3 महिने पूर्ण होऊन जाते. ओके ह्या 20 तारखेला 3 महिने होत्या आणि किती बाय कितीची लागण आहे ही 5x5 5x5 ची. तर ह्या केळीसाठी आपण आजपासून पुढं वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन हा या शेड्यूलमध्ये ऍड करणार आहे बरोबर. तर ह्या प्लॉटमध्ये काय काय बदल व्हावा अशी आपली साहेब अपेक्षा आहे बरं वैयक्तिक. जे आता या झाड आहेत त्यांची अशी आहे का याची लेवल का याची अशी पूर्ण यायला पाहिजे हे एक सारखा असा पूर्ण असा प्लॉट व्हायला पाहिजे बस. बरोबर आहे. आता तुम्ही जरी म्हणला का नाही लेवल झाड या पाहिजे बरोबर. आता ही झाड एवढं बरोबर आहे का नाही आणि ही झाड एवढं मोठं बरोबर तर ह्याची लेवल काय येणार नाही आपल्याच्या जर येत असली कोण तर तुम्ही काढा म्हणजे स्पष्ट बोललेलं बरं असतं बरोबर आहे का नाही बऱ्यापैकी येणार बरोबर. थोडं म्हणजे असा प्लॉट जर बघितला तर लेवल मध्ये दिसणार पण झाड काय सगळी एक मध्ये फरक पडणार थोडाफार पण एक आहे बरं का पेंट्याची साईज असं काही व्हायला पाहिजे बरोबर आहे पेंदा मोठा झाला पाहिजे. एक आहे आज जर आपण ही झाड बघितलं इथं तर आता इथं लागत आहे ही तर येणाऱ्या दिवसाला आपण ह्याच ठिकाणी थांबणार आहे जी काय बदल झाला ती याचा बुंदा मोठा होणं ही प्लॉटच बोलून परत आपण काहीच बोलायचं नाही. जसं तुम्ही युट्यूबवरती प्लॉट पाहताय तसंच करायचं आपल्याला म्हणजे काहीच करायचं नाही. शेतकरी मित्राची थोडी सुद्धा फसवणूक झाली नाही पाहिजे. जसं आहे तसं शेतकरी मित्राला संदेश पोचला पाहिजे
आपण लोकेशनासाठी काय केलंय, आपल्या पाठीमागं पूल आहे, बरोबर आहे का नाही? हो. आणि आपण 3 नंबर झाडापाशी उभा आहे इथं. बरोबर. 1 2 आणि 3 हा. बरोबर आहे का नाही? हो. आणि ही आपली झाडं किती आहेत सगळी? ते 3700. 3700 झाडं आहेत. हो. 3 महिन्यापासून या मी तुमचे काय हे बघतोय, व्हिडिओ बघतोय बरोबर. किंवा कसं काय हे करायचं, घ्यायचं आहे का नाही आहे, का औषधी काय आहे, कशी आहे, काय काय आहे, फसवणूक आहे असं. नाही बघितलंच हा, पाहिजे. पैसा तेवढ्यासाठी काय कुणाचा जर झाला का नाही पैसा तरी खूप कष्ट करावं लागते हो, पैशाला. हो. आणि शेतकरी मित्रांना तर सगळ्यात जास्त कष्ट करावं हो लागते. ना. मग त्याच्यावरतीच त्याच्यानंतर मग मी याला काय हे की केलं, सांगितलं होतं की म्हटलं असं असं आहे. हा 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 मग काय ह्या म्हणे आपण चला आपण काय ह्यांना ह्या करू बा साहेबांचे आपण एकदा करून घेऊ, कॉन्टॅक्ट करून घेऊ, बरोबर. काय काय नाही बस हे आपला आपलं काय नाव सर? विठ्ठल पाटील. विठ्ठल पाटील. फुटण्याचं आहे माझा. बरं 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 हा चालतंय. तर आता आपण ह्यासाठी वापरावरचं मार्गदर्शन चालू करणार आहे. चालेल. जी आपण जी बोलत बसण्यापेक्षा जसं आहे तसं एक शेतकरी मित्राला संदेश पोचू. बरोबर. जी काय प्लॉट होत्यात, जी काय परिस्थिती दिसेनच आपल्याला येणार सर. हो हो. तुम्ही जी आज धाडशी निर्णय घेतलाय हा हा. त्याचा धडाकेबाद रिझल्ट येतोय का ते आपण येणाऱ्या दिवसाला पाहू. बरोबर. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. हो चालेल. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अरुण हिलाल सिंग पाटील, राहणार ओझर बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आता ह्या प्लॉटला आपण माझ्या अंदाजाने ऑक्टोबर का नोव्हेंबर मध्ये आपण मार्गदर्शन दिलं, त्या व्हिडिओ वगैरे आपल्याकडे आहे. हो हो. आणि अगदी तुम्ही 2च डोस घेतले. बरोबर. तर तुम्ही काय केलं, हितनं खाली बी केळी त्याला नाही वापरलं, नाही हितनं वर बी केळी त्याला नाही वापरलं, पण तुम्ही एकाच वालाला 2 डोस सोडले. बरोबर. बरोबर आहे का नाही? हो, हो. आज तारीख किती बरं? आजची 12 तारीख, 12 जून 12 जून 2025. 25. तर ह्याला आपले वापरावरणीचे किती डोस गेलेत? 2 डोस गेले. 2 डोस गेले. तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये हे 2 डोस ऍड केलेत आपण. हो बरोबर. आपल्याला केळीत वेगळेपणा काय जाणवते? वादीमध्ये आणि मांतर साईज, झाडाचा पेंदा. हा म्हणजे झाडाचा बुंदा हो हो. आणि हा घड जो पल्ल्याला आहे हो. हा लांबडा पल्ला आहे. लांब 2 फणीच्या मध्ये अंतरी हे आहे. अंतर. वादा लांबडा आहे आणि त्या वाद्याला कलर क्वालिटी आहे. बरोबर. म्हणजे हो. बरोबर आहे का नाही? हो. दुसरी गोष्ट, आता ही जरी वादा लांबडा असला हो. आणि घड जरी लांबडा असला आणि 2 फणीच्या मध्ये अंतरी जरी असली तरी ह्याला जर आता फण्या पाल्यात किती बघायचे म्हणलं, साहेब तुम्ही मुपून दावावर फण्या किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 फणी. हो. आता 13वी फणी अजून एकदा आपण बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 15 पाने सरासरी आहे. तुमच्या पाठीमागच्या बघा. 1 2 नाही त्याच्यावरती आहे. हा 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 पकड. 6 7 8 9 10 11 12. 12वा 13वा अंक आहे. 13वा अंक आहे समजा. बरोबर आहे का? मग हॅलो. विषय हो हो. हे इकडे शेतात. तरी आपण म्हणजे मेन म्हणजे आपण अशा भागात पाहतो, या समजा त्या टायमाला आपण आपलं हे सोडलं त्या टायमाला आज जो भाग आहे हा भाग सर्वात डाऊन होता समजा, बाकीचा भाग हा, उचलता इकडे. होता पूर्ण. हो. हा जो एक जो वाला लेवलचे होता, खाली हा वाल लहान होता. या जो आपण ज्या टायमाला हा लहान होता. फोटो काढले आणि की ज्यावेळेस आपण सोडल्यानंतर हा जो या भाग आहे हा त्याच्यापेक्षाही उंच झाला. उंच वाढला असा विषय. वाढीत आता झाला, आपण ज्या बुंदा ठिकाणी उभे आहे, झाला. आणि त्याची म्हणजे याची अपेक्षा नव्हती की हा भाग त्याची बरोबरी करू शकतो बा, मला खालो खालच राहू शकतो, पण त्याच्या अपेक्षेपेक्षा हा भाग जास्त वाढला. म्हणजे आता त्याच्या याचा पुढे बुंदा- काहीतरी पाठीमागे. हा, त्याचा बुंदा हा. पुढे त्याचे येते. घडं फेकले समजा साईज हा. ते हा. त्याच्यात जास्त फरक आहे. म्हणजे आपण तो- ज्या ठिकाणी आता व्हिडिओ काढतोय समजा त्या ठिकाणी नाही ह्या भागाला आपण दिला, आपण ते कोपऱ्यावर शूटिंग पण काढलेली. हो. हा ना, शूटिंग पण आपण काढली काढू. आपण. हो. पण हा भाग आपला दाबलेला होता. दाबलेला हो, होता हो. पूर्ण. तो वरचा भाग आहे तो तो चांगला होता. चांगलाच होता हो. समजा. तुम्ही जो खराब आहे त्याला सोडलं, त्याला हा. सोड. या- चांगला आहे त्याला सोडलं नाही. नाही नाही. आणि फक्त 2च डोस सोडले. बरोबर. 4 नाही, 5 नाही, 6 काहीच. नाही, कंटिन्यू सुद्धा नाही. 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 फक्त 2 डोस 1 महिन्याच्या अंतरात सोडले. हो. मग आता तो जी तुमचा चांगला होता त्या चांगल्याला ओव्हरटेक करू नये आज का त्याच्या बरोबर गेलाय? नाही नाही. ओव्हरटेक करून घ्या. ओव्हरटेक वरती करून आणि त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आहे. हा? चांगली. हा हा याच्यावरती. आता ह्याला जर थोडक्यात 12 13 किंवा 16 पर्यंत फाण्या पडलेल्या आहेत. हा, बरोबर. 14 15 तर तुम्ही आहे. 12 आपण आता मोकल्या बऱ्याच गडांना 12 फाण्या हा. तुम्ही धरलेले हो, आहेत. हो. ऑलरेडी 10च्या आत गड तुम्ही फाण्या धरलेले नाहीत. नाही नाही. म्हणजे जास्तीत जास्त 12 पर्यंत आहे. आपण अजून हा. एकदा कॅमेरा काढून पण ती मुकून जाऊ. हा ना. हो. पण तिथं जिथं आता तुम्ही वापरलेलं नाही बरोबर. म्हणजे संघाचाच प्लॉट आहे, हा ना, हा ना, सोबत. तर तिथं किती किती फाण्या पडले? ते बी सध्या 12 पर्यंत आहे तिथे समजा. 12 पर्यंत पण थोडीशी साईज मध्ये थोडा साईज येईल. मध्ये अंतर हा आहे. हा, कमी. साईज मध्ये वादाला फरक नाही. आहे. हो आणि घड मोठा पडलेला आहे. हा. हो आणि हे जे जशी निशवण फास्ट आहे हो. तशी त्याची निशवण फास्ट नाही. आणि तिकडे जे झाडाचा समजा या कोडाचा कलर आहे आणि बुंद्याचा कलर आहे, त्या कलर मध्ये चेंजेस आहे अजून समजा.
इकडे जो कलर मालूम पडतो हा, हा. तसा कलर नाही दिली समजा. आणि हे तुम्ही सांगताय आणि तुम्ही कॉल करून घोगरे सरांना सांगितलंय हो बरोबर. साहेब आपल्याला पुढचा डोस पाहिजे हो, हो. आणि जोडीदाराला पण पाहिजे, हो तुम्ही ना. कधी येताय हो, बरोबर. हो. का त्यांनी फोन केला साहेब मग आपलं वापरलंय कसं नाही, काय नाही, काय नाही, आहे का नाही. रिझल्ट नाही, येऊ नाही. काय नाही, नाही. घेताय का? कारण आज मार्केटमध्ये मार्केटिंग चालली, प्रत्येक जण प्रत्येक शेतकरी ज्याच्या त्याच्या पद्धतीने अनुभवानी ज्ञानाने आबादतोय, खर्च करतोय, कष्ट करतोय, पण ज्यावेळेस पीक अपेक्षित येत नाही, आमच्यासारखे मार्गदर्शन मार्केटिंग करणारे जे काही MR वगैरे आहेत तुमच्याकडे येतात, तुम्हाला पाहिजे ती देतात, तुम्हाला आवडतं ती तुम्ही घेता, आणि ज्यावेळेस इथं प्लॉट मध्ये पाहिजे असं दिसत नाही त्यावेळेस बरोबर. तुमच्या मनाला जो पडलेला प्रश्न आहे ना हम्म. की आता मी काय करू, बरोबर. हो. तो प्रश्न तुम्हाला मार्केटमध्ये कुणालाही विचारता येत नाही की मी एवढा एवढा खर्च अमुक अमुक कडून केला आणि एवढा माझा साहेब plot एवढा तसा आला नाही. बरोबर. एवढा खर्च करून जर त्याचा परिणाम जर नाही दिसला, आता मग मग तुमच्यासारखे चांगले लोक जरी आले तर मग विश्वास नाही, ठेवायचा हा, ठेवायचा असा हे विषय होतो होता. असा. ठेवायचा का नाही नाही, हा हा. प्रश्न तयार होतो. तयार होतो. कारण मग दादा आता मी ना आपण आपली प्रत्येकाला तुम्ही सोडतो. ना- तुम्ही केळी पाहिली आपली, मी ना काय करलंय म्हणजे तुम्ही ना जे दिले आता गेले त्याच्यापेक्षा मी जास्त टाकेल. मी तुम्हाला सांगू विषय का तुम्ही ना काय करेल हा, दिले. एवढा खर्च म्हणजे केला. आपल्यापेक्षा त्यांचा खर्च जर म्हणसान तर तीन प्रमाणाच्या बाहेर 3 पट 3-4 म्हणायला बरोबर. पाहिजे. आपला मी जर तुम्हाला समजा म्हणलं लाख रुपये केळी खर्च आहे तर सुद्धा त्यांचा पाहिली 3 लाख शकत नाही. रुपये तुम्हाला मी ना जेवढा खर्च Direct. करेल तेवढा दिसत नाही म्हणजे. दिसत नाही. त्याच्यानं एवढा खर्च मी- केला. म्हणजे आता तो मी ना आता 4 एकर गंगा पडला आलाय तर केळी करता लावला होता मी तो, म्हणजे केळी करता आता तयार झालाय मला त्यात थोडं झाला हे झालं, आता किलो. किडी लावायची बाकी केळीला आता तो विचार मी बंद करून टाकला, म्हणलं की आता मका जायची त्या गुढी केळीचं ना आणि आपल्याला जर सोडून ते द्या. अपेक्षित पेक्षा जर तिकडे नाही म्हणलं आपण केळी म्हणजे कमी जायचं, मग माणूस पाण्याकरता मी येऊन ना जाईल. 4-5 लाख रुपये खर्च करले, शेतात फुल पाणी करलं, पुरं पाणी करलं, पण बागच जमत नाही त्याच्या हिशोबाने मग नाही नका विषय सोडू. असा आहे बरं का, तुम्ही आपण कुठलाही आपला शेतकरी कष्ट कराय खर्च कराय कमी नाही, पण विषय असा आहे की जर दिशा नाही भेटली हा ते आहे. तर त्या दिशेच्या पुढचं एक नाव आहे दशा. मग आपल्याला जे आपले शेतकरी मित्र आहेत जे ज्ञानाने अनुभवाने आहेत आणि सक्सेस आहेत, आपल्याला अभिमान आहे, पण आपण हे व्हिडिओ का काढतोय की तुमच्यासारखे कष्टकरी शेतकरी आज मला केळीच नको करायला, की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न तयार झालेला आहे ना तो का झालाय की भरपूर काय कष्ट केलेला आहे, खर्च इतरांपासून डबल केलेला आहे. तुम्ही टिबल मानता, मी डबलच म्हणतोय. मग इतरांपासून तुम्ही जर टिबल खर्च करताय, काय डबल आपले शेतकरी करतात, काय दीडपट करतात, काही जण इतरांनी इतका करीत आहेत, पण इतरांच्या तोडीत बसत नाही. हे ज्या वेळेस स्वतःच्या मनाला दिसतं, नजरेला दिसतं, आपण शेजारी इतका खर्च केला पण आपली केळी शेजाऱ्यासारखी काय आहे ना, त्यावेळेस स्वतःच्या मनाला प्रश्न कोणता पडतोय की मी शेती का करू. हो हो तसंच झालं माणूस ना. एक तो confuse प्रश्न होऊन तुमचा तयार झालेला आहे. हो. तर तो प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी हा व्हिडिओ काढायचा आहे. कारण आपल्याला इथं पाठीमागं केळी आणि आपण पुढे. आज आपण समजा सगळ्यांनी जरी ठरवलं लबाड बोलायचं ह्या कॅमेऱ्या पुढे, बघा मी काय म्हणतोय हा. की पाठीमागं सांगते हो, हे काही लवाडने बोलणार हे ना. खोटं हे बोलू जे आहे शकत ते नाही. original जे quality ते तुला दिसणार आपण आहे. फाण्या चिटकू शकतो का व्हिडिओ नाही, काढतो नाही. अशा एक 4 फाण्या खालून 2-4 लावल्या. नाही हा साहेब आता मोपा फाण्या इथं ही असली चुकीची स्क्रिप्ट नाही, तयार होऊ नाही, शकते का? नाही. कारण आपण इतक्यापर्यंत का बोलतोय की साक्षीदार झाड आहे ती मुक आहे. हो हो हा. असं आहे. आज आपण एकमेकाला बोलतो, विचार आवडतात पटतात म्हणून आपण एकमेकाला स्वीकारतो, ऐका बरं का, आणि अगदी चहा पाणी सुद्धा पाचतो. हा. पण ही काळी आपण कुठलंही पीक घेत असताना त्या पिकाला आपण समजू शकत नाही, सांगू शकत नाही, आपण त्याला पाहिजे ते आणून टाकतो, पण ती ज्यावेळेस उचललं जात नाही त्यावेळेस पीक आपल्याला पाहिजे असं रिस्पॉन्स देत नाही, आणि त्या ठिकाणी स्वतःच्या मनात एक प्रश्न तयार होतो की शेती करायला नको, दुसरं काहीतरी करू, किंवा जे काही पीक करतोय ते करायला नको, दुसरं काहीतरी करू. दुसरं पीक करू मग बाबा. मला काय म्हणायचंय, जर दिशा आणि दशा, जर दिशा नाही भेटली तर दशा ठरली. हो, हो, तसं हा. होतं. मग आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना हे आज दावायचंय की तुम्ही जे काय तुमचे स्वतःचे प्रत्येक जण आज आपण अनुभव देतोय, की अनुभवातून आपले जे शेतकरी निर्णय घेणार आहेत ते कुठले शेतकरी निर्णय घेणार आहेत की जे कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक अपेक्षित वयानुसार वाढत नाही आणि अपेक्षेनुसार उत्पादन देत नाही, त्या शेतकऱ्यांना आपल्याला दिशा द्यायची. जे बरोबर. सक्सेस आहेत त्यांचा आनंद घ्या, आपल्याला हा, खूप वाईट आहे. हा. पण तुमच्यासारखे शेतकरी जे कष्ट करून खर्च करून वेळ देऊन आज म्हणतात की मला केळीच करायची नाही, हा. त्यांच्यासाठी चाललेला हा आपला अट्टास आहे. बरोबर. कारण तुम्ही जर कष्ट करीत असताना सर हरत असताना, तर तुमच्या रानात तुम्ही कष्ट करताना जर हरत असताना तर आपण चोर नाही, आपण कुठला शेतकरी. आपण हरतोय आणि आपण हरतोय ना, आपली मंडळी आपल्याला बघत आहेत की आपण हरतोय, पण त्यांना पण वाटतं आपल्याला वाचवावं, पण हातात काही तसं नाही म्हणून कुणीच कोणाला काही बोलू शकत नाही. आपल्याला नजरेला दिसन ते पाहतच बसावं लागतंय. बरोबर. मग आपल्याला ती पाहूनच द्यायचं नाही म्हणून आपल्याला हा व्हिडिओ काढायचा. बरोबर. हा. तर आता तुम्ही जो काही हे अनुभव घेतलेला आहे, तर तुमच्या जळगाव क्षेत्रामध्ये केळी क्षेत्रामध्ये जे काय केळी प्रत्येक शेतकरी करतच असतो, तर तुमच्या साईडला जास्तीत जास्त आणि कमीत कमी फण्या घड पाडल्यानंतर किती धरतात? आठ आठ- शक्यतो आठच येतात.
सरासरी सरासरी 8 धरा तुम्ही डायरेक्ट. 8 हा. आणि समजा आता हे आपलं वापरावरून थोडस बाजूला काढलं हम्म. तर तुमच्या अभ्यासाने तुम्ही जरी 8 धरत असला तरी घडाला फाने किती पडतात तुमच्या अभ्यासाने तुम्ही ज्यावेळेस किळी आणतात 12-13 पडतात. पण असं कसं हे एकदम असं हे असतं अंतरी नाही हा, पडत. हा, अंतरी मानतात. अंतरी नाही पडत. वादा थोडा काही जवळ- असा जवळ- छोटा जवळ- असतो. हा. केळांची असं जी संख्या जी हे होती ना ती लहान लहान राहायची लहान. म्हणजे साईज म्हणजे तुम्हाला एक प्लस पॉईंट भेटलाय की फाने जास्त पडल्यात हो पण फणीच्या मध्ये अंतरी हो वादा लांबडा पडलाय बरोबर. आणि जे काय तुम्ही फक्त 2च डोसचं ऍड केले हो तर वेगळं पण काहीतरी आहे. हो हो. तर मग आपल्या केळी क्षेत्रातले जे जळगावचे शेतकरी आहेत यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोरेनिक लागणीपासून वापरलं पाहिजे, तारांबळ झाले वापरलं पाहिजे, 4 महिन्याची केळी झाले वापरलं पाहिजे, निस्वन सुरू झाले वापरलं पाहिजे का पहिल्यापासून वापरलं पाहिजे? कारण 2 डोसचा तुमच्याकडे अनुभव आहे आणि तुम्ही पहिल्यापासून. स्वतःहून कॉल करून आम्हाला बोलवताय म्हणून विचारतोय. पहिल्यापासून वापरलं पाहिजे. सुरुवातपासून जर सुरुवातपासून. वाचलं ते तर समजा अजून त्यांना याच्यापेक्षा बी सुरुवातीपासून जर वापरायचं म्हणलं तर खर्च आहे साहेब आपलं कुठं फुकट आहे. हा. हो नाही मग ते तेच तर होतील मग याच्यापेक्षा बी त्यामुळे जास्त शक्यतो हे करतो. चांगला रिझल्ट भेटू शकतो अजून असं. बी. आता आपण तर समजा अर्ध्यातूनच धरलंय समजा हा, हे विषय असा आहे ज्या टायमाला त्यात बी काय- खराब होती आमचं काय त्या time ला आपण व्हायचं कसं सोडलंय. होतं घ्यायचं का नाही चांगलं हाय किंवा नाही बुवा असं एक विश्वास बसत आता सुरुवात. काय नव्हता. वाटतंय तुम्हाला? नाही नाही असं मग आता विषय काय आहे किंवा वाटतो रिझल्ट काय आहे रिझल्ट वाटतो विषय असा आहे समोरचा रिझल्ट समजा आता तुम्ही हा अनुभव घेऊन पण आता पैशाचं गारण केला. आता मी तुम्हाला सांगतो. हो पैशाचं गारण ही प्रत्येकाला परिस्थिती आहे. मी म्हणणार नाही, नाही नाही, कधीच की कुणी बाबा परिस्थितीचं नाटक करतो. नाही नाही आपला शेतकरी हा हा परिस्थितीतच या नाही गुंतलेला आहे तिकडेच आहे ना वावरात. आणि हा वावरत याडीस निंबाजोड आहे आम्ही. हा हा आपल्याला काय करायचं त्याला ते बघायला. ह्या आपल्या प्रत्येक शेतकरी कोणी? परिस्थितीत अडकत गेलेला आहे. आपल्या शेतकऱ्याला अनेक जणांचं सहकार्य घ्यावं लागतं. नाते गोते मित्रमंडळी दुकानदार सगळ्यांचं सहकार्य घ्यावं लागतं तेव्हा आपण पिकं करतो. ऐका बरं का, आता ह्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन ज्या वेळेस आपण कुठलंही पीक घेत असताना अपेक्षित उत्पादन निघत नाही त्यावेळेस आपला शेतकरी हरतो. त्यावेळेस तयार काय होतात माहिती का, म्हणजे कष्ट करणाऱ्या माणसांकडून लबाड्याला सुरुवात होती. त्याला करायची इच्छा नसते लबाड्या. पण समजा आता तुम्ही दोघं मित्र आहेत, ह्यांनी तुमच्याकडून दोघांकडून 50-50 हजार घेतली आणि समजा केळीसारखं पीक लावलं आणि पीक अपेक्षित उत्पादन त्या केळीने दिलं नाही. तुम्ही जरी दोघं सख्खे मित्र ह्यांचे जरी असले तरी ह्यांच्या जे टायमिंग दिलं त्या केळी गेल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईन, त्या केळीचे जर तेवढे पैसे झालेच नाहीत तर तुम्हाला दिलेल्या वायद्यात ह्यांच्याकडून कष्ट करीत असताना लबाडी आली. हा. कष्ट करीत असताना लबाडी आली. बरोबर. आणि त्याच्यासाठीच वापरा बायोरेनिकचा उद्देश हा आहे की आपल्या वापरा बायोरेनिकच्या मालकांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपली वापरा बायोरेनिक कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. फक्त आपल्या शेतकऱ्यांनी त्याला कंटिन्यू करणं गरजेचं आहे. त्याची प्रचिती आज आपण धावतोय. आता तुम्ही जर म्हणले पैसे नाहीत, ऐका बरं का, हो पैशाचं अडचणी कुठं तयार होतात. आपण योग्य ठिकाणी जर आपण वापरा बायोरेनिक सारखं तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये जर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड नाही केलं तर तुम्हाला सामोरे कुठं जावं लागतं की केळी येणारच आहे. तुम्ही म्हणता तसं गड असे पडणार आहेत. हो, हो, मी म्हणतो अजून मोठे पडते, किती मोठे पडते आपल्याला आनंद आहे. पण ज्या वेळेस ते घड बारीक पडतात, केळीनी सोनेला वेळ घेते आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा जरी माल तयार झाला तरी क्वांटिटी मध्ये माल निघत नाही. त्या ठिकाणी तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा असताना लोकल वाल्याला द्यावा लागतो. बरोबर. मार्केट जरी 25-30 रुपये असलं तरी तुम्हाला 12-13 15 पर्यंत तो मार्केट घ्यावं लागतं. मग तिथं तुम्ही निम्मा तोटा सहन करायला तयार आहेत. ऐका बरं का, म्हणजे परिस्थितीनुसार तयार व्हावंच हा, लागतं, हा. पर्याय नाही कोणाकडे. नाही नाही. मग जर तिथं 30 रुपये मार्केट असताना 15-16 मार्केट घ्यावं लागतंय. निम्मा तोटा शेवटच्या अवस्थेला आपण म्हणजे स्वीकारायला तयार आहे. हा. तर मी म्हणतो आपण जर वापरा बायोरेनिककडे वळालो तर तुमचा तोटाच कुठं होत नाही. त्याचं फक्त 2च डोसचं उदाहरण आहे. हो हो मग मी म्हणतो तुम्ही परिस्थितीचं गारण केलं. मग आता ही केळी लावलेली ह्याच्यात असं आपण ह्याला कान लावून किंवा असं तोंडाने जरी सांगितलं माझ्या रानात लावली तुला यावं लागन, मी गरीब आहे, मी कष्टाळू, मी इमानदारी, तुला यावं लागेल. साहेब ऐकन का असं इथं गुंजात सांगू, इथं कानात वर सांगू. आपल्याच रानात लावली ना, ऐकत आहे का ते आपलं? नाही नाही बरं, आमचं वापरा बायोरेनिक सोडून द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने कमीत का, नाही. पण ती उचलला. तुमचा मागाचा एक शब्द होता व्हिडिओ चालू करायची, ही केळी तुम्हाला अशी कधी बघायला भेटली होती लहानपणी आमच्या आजोबा असताना. आजोबाच्या काळात? हा, हा. त्याचा आज तुम्हाला प्रत्यक्षित दिसतं, किती मोठा आनंद आहे सर. हो. आता साहेब आमच्याकडे ना 12-13 पड पडत होती. हा. पण मग विषय काय आता पण आता- तरी पडत नाही. हे आता विषय हा, आता जोड. इथपर्यंत संपलं की हे इथे संपत होत. हा 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 म्हणजे त्याचा तो गॅपच होता, तो कमी हिच्यामध्ये त्या पहिल्या हे करत. कमी होता. मग त्याच्यामुळे काय होतं मग ते वादा शॉट, मग तो माल नुसतं गोल फुगला की ते जागीच फक्त केळ्याला अशी साईज दिसत नव्हती. त्याच्यामुळे मग ते आपलं एक्सपोर्ट क्वालिटी माल जात नव्हता. असा विषय होता. आपल्याला हा आपण इतका म्हणजे प्रयत्न का करतोय, आज आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय बरोबर. आज पाठीमागे आपण बऱ्याच काही गोष्टी चर्चा करतोय. आज मार्केटमध्ये बरंच काही बघायला पण भेटतं प्रत्येकाला. पण विषय कसा होतो, समजा आता ही झाड आहे त्याच्यापाशी येणं, व्हिडिओ काढणं आणि निघून जाणं. ऐका,
असे 4 गड असतात की प्रत्येक प्लॉटला चांगले. हो हो पण बारीक जर अभ्यास केला आणि मनाने ज्यांनी मानलंय ते खरं रिझल्ट आहे त्याचे आपण प्रत्यक्षित धावतोय. बरोबर. हा खेळ सोपा नव्ह. नाही. कारण मी तुम्हाला पहिल्यापासून आल्यापासून काय म्हणतोय, विचार जुळले तर आपण चहा पाणी पाचतो एकामेकाला, विचार आवडले तर. हा. पण ही आपल्या इथं लावलंय ह्याच्या बुंद्यात सांगा नाही तर वर त्या ह्याच्यात सांगा तुम्ही कानात की तुला यावं लागतंय, मी गरीब आहे, मी कष्टाळू आहे, मी इमानदारी आहे. किंवा मी गावात पोलीस पाटील आहे, सरपंच आहे किंवा अध्यक्ष आहे, किंवा मी अजून कुठलं माझ्याकडे पद आहे, पण तुला यावं लागतं. हे ऐका नाही. साहेब, ऐकल काही आपल्याच रानात लावलंय की. तर आपण त्याला एक शेवटचा शब्द काय सांगन, समजा ही बी सांगून झालं आणि ती नाही चांगली आली, आपण शेवट म्हणून तुला चांगलं यावं लागणार उपटून टाके ना. त्याच्या पुढे काय यावं आपल्याकडे, आपण काय करू शकतो. पण वापरावरणिकनी टेक्नॉलॉजी अशी बनवली, टेक्नॉलॉजी हा शब्दाचा अर्थ आज थोडा सांगतो की तुम्ही टाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करणे, अपटेक करणे, उचलून देणे, जमीन भुसभुशीत करणे, पांढरी मुळी सतत चालू ठेवणे, अपटेक चालू ठेवणे, पाण्याचा निचरा करणे, पाणी धरून ठेवणे त्या लेवलला, पाण्याचा निचरा करून पाणी धरून पण ठेवणे त्या लेवलला झाडाला लागतं त्या लेवल. हो. म्हणजे टेक्नॉलॉजी एका दिवसात बनलेली नाही. त्या टेक्नॉलॉजीला खूप काही वेळ गेलेला आहे. बनताना अशी टेक्नॉलॉजी बनली, त्यात कंटेन आहेत 34, प्रोडक्ट आहेत 2. हा. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या दिवसात ती वरदान ठरणार आहे. माझा आज शब्द आहे की आपले शेतकरी पीक कुठलंही लावायच्या अगोदर 2 महिने वापराबायोनिकची बुकिंग करून ठेवतील. बरोबर. कारण आता सध्या त्याचे खूप काही प्रॉब्लेम आहेत, ते आता मी काही सांगू शकत नाही. कारण त्याचे आता इतकं तिथं म्हणजे सगळीकडून सेल वाढलेला आहे. हा. कारण शेतकऱ्यांना हे सगळं दिसतंय. आज तुम्ही का आहे ना, मला काय ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या आसपासचा आपला व्हिडिओ वाचन पाहिला, हो. जो काय आपल्याला आज तारीख जरी नसली तरी व्हिडिओ आहे, हो ना. तारखेचा उल्लेख आहे. पण आज तुम्हाला आमची आठवण झाली वापराबायोनिक बरोबर. की साहेब जोडीदाराचा आहे, मित्राचा आहे, आम्हाला बी डोस पाहिजे. ती आठवण का झाली? हो ना. बरोबर. याच्यामुळे रिझल्टमुळे रिझल्टमुळे याच्या अगोदर काय होतं साहेब, आमचं समजून घ्या, आता जमीन काही एक सारखी राहत नाही. एखाद्या भागात तरी पाणी तुमचं समजा 100-150 झाडाचा भाग राहतो, तो भाग एकच्या अगोदर आमचा असा खाली होता. पासून खाली तर खालीच राहत होता, तिकडे घराची हो, खाली quality. राहतो. यावेळेस तसं काहीच आढळलं नाही. यावेळेस सर्व सेम आहे, घडबी तेवढं तसंच आहे, लांबचे लांबच म्हणजे आहे, आपल्याला असा विषय. तुम्ही जे म्हणतात त्याच्यावरून एक अनुभव घेणं काय गरजेचं आहे की हा रिझल्ट पाहून आपल्या जळगाव क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी, पण मी म्हणतो कोणाची 40,000 असेल, 20,000 असेल, 10,000 केळी असेल, आपण कमीत कमी 2,000 झाडांपासून सुरुवात करा आणि अगदी 2च डोस घ्या. तुमच्या ह्या नजरेला दिसलं की बाबा ह्याच्यात काहीतरी पॉवर आहे तर कंटिन्यू करा. काय चुकीचं आहे का? बरोबर आहे. काय स्वार्थ आहे ह्याच्यात? बरोबर. का तर ह्याच्यात वातावरणाचं एकच म्हणणं आहे, मी एवढं का बोलत असतो की कष्टकरी शेतकरी हरतोय आज, त्याला हरवून द्यायचं नाही. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणता? व्हिडिओ तर झाले, पण हे व्हिडिओ जरी झाले तरी तुम्ही जे जे वेळेस वापरावरणीचे व्हिडिओ पाहताय त्या वेळेस तो व्हिडिओ पाहून झाला की तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपला तुम्ही तो व्हिडिओ शेअर करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्यासारखा एखादा कष्टकरी शेतकरी ज्या वेळेस वाचला जाईल त्याच्यासारखा आशीर्वाद दुसरा कुठलाच मिळणार नाही. बरोबर. कारण कष्टकरी शेतकऱ्याला जर न्याय भेटत असेल तर त्याला आणखी कष्ट करायला बळ मिळेल. ताकद मिळते. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. हो हो. तर एकदम. आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून रामेश्वर घोगरे सरांकडून आणि तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.